चालू करूया आपण. टुडे वी सी दी एक्सरसाइज नंबर 8. आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय का? येस सर, येतोय. ओके. टुडे सी द एक्सरसाइज नंबर 8, that is the preparations of khava, basundi and rabri. See the first one, preparations of khava. The objective of this preparations of khava, उद्दिष्ट काय? To learn the method of preparations of khava. खव्याच्या काय करायचं, आपल्याला वेगवेगळ्या पद्धती बघायच्या आहेत. सेकंड वन, टू कम्पेअर द क्वालिटी अँड yield ऑफ खवा प्रिपेअर्ड फ्रॉम डिफरंट काइंड्स ऑफ मिल्क. वेगवेगळ्या दुधापासून हा वेगवेगळा खवा काय होतो, तयार होतो. तर त्याची क्वालिटी कशी असते, yield काय असते, हे आपल्याला बघायचं आहे. द नेक्स्ट वन इज इंट्रोडक्शन ऑफ द खवा. The khava is a partially dehydrated traditional milk product prepared by thermal evaporations of whole milk or standardized milk. म्हणजे काय, तर खवा हा दूध आटवून तयार करण्यात येणारा पदार्थ आहे, म्हणून त्याला काय म्हणलंय की पार्शली डिहायड्रेटेड. ट्रॅडिशनल म्हणजे जुन्या पद्धतीनुसार सुद्धा आपण कढईमध्ये दूध आटवून आटवून काय करू शकतो, पाण्याचं इव्हॅपोरेशन करून जो टोटल सॉलिड थर्मल डिहायड्रेशन जो पदार्थ तयार होतो त्याला आपण खवा म्हणतो. अबाउट 65% ऑफ टोटल सॉलिड इन ओपन पॅन. म्हणजे समजा 1 लिटर जर दूध घेतलं तर आपण काय होतो, 65% म्हणजे 65% पाण्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं आणि 35% आपल्याला काय मिळतो, तर खवा मिळतो. ओके. देन इट इज यूज ॲज बेस मटेरियल फॉर इंडियन स्वीट्स. हे काय आहे, प्रत्येक वेगवेगळ्या पदार्थांचा बेस मटेरियल आहे की त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. एक्झाम्पल इज द बर्फी, पेढा, गुलाबजामुन, कॅरोट हलवा. ओके, यापासून बर्फी तयार होती, पेढा तयार होतो, गुलाबजामुन तयार होतो, गाजराचा हलवा तयार होतो. असे वेगवेगळे पदार्थ खव्यापासून तयार होतात. नॉर्मली द बफेलो मिल्क इज प्रेफर्ड फॉर खवा मेकिंग. ओके, जास्त करून खवा हा कशापासून तयार केला जातो, म्हशीच्या दुधापासून तयार केला जातो. बिकॉज इट गिव्स मोस्ट डिझायरेबल प्रोडक्ट. म्हणजे प्लेन असं तयार हा आपला स्मूथ खवा तयार होतो. अकॉर्डिंग टू द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट, या अन्न भेसळ कायद्यानुसार खवा शाल नॉट कंटेन 30% फॅट. म्हणजे ऑन ड्राय मॅटर बेसिस, म्हणजे पीएफएच्या ऍक्ट नुसार जर मार्केटमध्ये जर खवा तुम्हाला विकायचा असेल तर तो 30%च्या खाली कमी फॅट असलेला खवा घेतला जात नाही किंवा विकला जात नाही. देन प्रिन्सिपल, उद्दिष्ट काय आहे, प्रिन्सिपल ऑफ दिस खवा मेकिंग. The principle behind the khava making is a continuous heating along with the stirring and scraping of milk or condensed milk to excessive moisture is evaporated. जे खवा तयार करत असताना आपण दूध काय करत असतो, त्या कढईमध्ये कंटिन्युअस हलवत असतो. कंटिन्युअस हलवल्यामुळे पाण्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. इव्हॅपोरेशन होऊन टोटल सॉलिड आपल्याला खवा मिळतो आणि मग तो आपण काय करतो, स्क्रॅप करतो. म्हणजे उलटण्याने किंवा ह्याच्याने काय करतो, तो टोटल सॉलिड आपण बाहेर काढतो. ओके. दिस द डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन टेक्स प्लेस इन द टिपिकल हिटेड. ज्यावेळेस आपण दुधाला सारखी हीट देत असतो त्यामुळं प्रोटीन वरती सुद्धा काय होतंय, ऍक्शन थोडीफार होती. अँड फ्लेवर अँड स्लाइटली ग्रेनिंग टेक्स्चर. म्हणजे काय होतं, टोटल सॉलिड मिळतो आपल्याला, घट्ट असा गोळा आपल्याला मिळत असतो. इज आर नोन ॲज द सेमी सॉलिड मास. सेमी सॉलिड मास म्हणजे खवा. ओके. देन रिक्वायरमेंट, आपल्याला काय काय गरजेचं आहे, स्टीम जॅकेटेड स्टेनलेस स्टील, एस एस कॅटल म्हणजे स्टेनलेस स्टील कॅटल और बॉटम करी. देन स्टरर विथ वन साइड वुडन हँडल अँड अदर आर द फ्लॅटन. जे उलटणं पाहिजे की एका साइडला जो दांडा आहे तो लाकडाचा पाहिजे आणि खालचं काय पाहिजे, स्टेनलेस स्टीलचं प्लेन पाहिजे. देन मस्लिन क्लॉथ, मलमलीचं कापड पाहिजे. वेईंग बॅलन्स काटा लागतोय. लॅक्टोमीटर जार SNF काढण्यासाठी लागतोय. फॅट टेस्टिंग मशीन, जर्बर सेंट्रिफ्यूज मशीन आपल्याला गरजेची आहे. ऍसिडिटी टेस्टिंग मशीन, इथं आम्लता आपल्याला
ब्युरेट वगैरे आपल्याला गरजेचे आहे, कारण का जास्त आम्लता असलेलं जर दूध जर घेतलं तर त्यापासून खवा हा खड्या फॉर्मॅट मध्ये होतो, प्लेन फॉर्मॅट मध्ये होत नाही, म्हणून ऍसिडिटी दुधाची बघितली पाहिजे. देन टोटल सॉलिड इस्टिमेशन, अल्युमिनियम डिश, ओव्हन, डेसिकेटर लागते, अल्युमिनियम बाउल लागते, पार्चमेंट पेपर, पेपर पाहिजे आपल्या त्याच्यावरती आपण खवा ठेवणार आहे, आणि मिल्क, फ्युअल सप्लाय आणि थर्मोमीटर, थर्मोमीटरची गरज आहे टेम्परेचर मोजायसाठी. देन this one is the this instrument, there is the stainless steel kettle, stainless steel jacketed stainless steel kettle for the preparation of खवा. हे केटल, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, दूध ओतलं जातं, हे स्टीम आहे, ह्याच्यातनं काय होतं, इथं गरम वाफ सोडली जाते. गरम वाफ सोडल्यानंतर ह्या गरम वाफेचं जे प्रेशर आहे, प्रेशर इथं मोजलं जाते या प्रेशर गेज वरती. हा आहे व्हील आणि हे गिअर मेकॅनिझम आहे. हे स्टीम वॉल आहे, इथं स्टीम हळूहळू इथून सोडली जाते. ओके, हे डबल जॅकेटेड आहे, म्हणजे हा इकडचा एक लाईन दिसती, दिस वन इज अ वन जॅकेट, दिस वन इज अ सेकंड जॅकेट. आणि मग ह्याच्यामध्ये हे स्टीम इथं सोडून आतमध्ये दूध टाकलं तर दुधाचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं पाण्याचं. ह्या वाफेनं काय केलं जातं, गरम वाफेनं दूध गरम केलं जातं आतलं, आणि त्यातलं पाणी इव्हॅपोरेट केलं जातं. इथं डायरेक्ट हीट दिली जात नाही. दिस वन इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड फॉर द खवा अँड बासुंदी, खवा आणि बासुंदीसाठी हे डबल जॅकेटेड स्टेनलेस स्टील कॅटल वापरली जाते. देन प्रोसिजर ऑफ द विंग्स, खवा आता कसा बनवायचा आहे. द फर्स्ट वन, take the representative sample of milk and analyze for the fat and SNF and acidity. जे तुम्ही दूध घेणार आहे त्याची पहिल्यांदा फॅट, सॉलिड नॉट फॅट आणि ऍसिडिटी, आम्लता काय करा, चेक करा. टू इव्हॅल्युएट द ऑर्गॅनलेप्टिक क्वालिटी बाय कलर अँड अपीअरन्स, स्मेल अँड टेस्ट. ओके, सेन्सरी ऑर्गननी तुमच्या दुधाचा रंग, ते दूध दिसतंय कसं, वास आणि त्याची चव कशी, हे पहिल्यांदा चेक करून घ्या. देन सेकंड वन, टू स्टँडर्डाइज द बफेलो मिल्क टू मिनिमम फॅट अँड SNF. म्हशीचं जर दूध जर तुम्ही घेतलं असेल तर कमीत कमी 5.5 फॅट आणि 9% SNF, किंवा गाईचं जर घेतलं असेल तर 4% फॅट आणि 8.5% SNF तुम्हाला स्टँडर्ड करायचा आहे. देन फिल्टर दी स्टँडर्डाइज मिल्क थ्रू मस्लिन क्लॉथ, मलमलीच्या कापडाने हे दूध गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर टेक द मिल्क प्रॉपरली क्लीन स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड केटल और कढई टू स्टार्ट हिटिंग. ओके, तुम्ही इथं स्टेनलेस स्टील केटल घेऊ शकता, किंवा घरी किंवा इतरत्र करणार असेल तर कढई घ्यायची आणि काय करा, त्याला फायर चालू करा आणि त्यामध्ये दूध ओतून तुम्ही स्टरिंग चालू करायचे, हलवायला चालू करायचे, कंटिन्युअस हलवायचं चालू करायचं आहे. while boiling the stir the milk continuously with a circular motion. ओके, हे दूध ज्यावेळेस गरम होईल, उकळी येईल, उकळी आल्यानंतर पूर्ण सर्क्युलर मोशन, गोल काय करायचे तुम्हाला, खालच्या स्क्रॅपर पासून, खालच्या फ्लॅट अँड एंड त्या कढईपासून तुम्हाला गोल हलवत राहायचं आहे, याच्यासाठी, नाहीतर खवा काय होईल, बर्न स्टेजला जाईल. then close attention should be given when subsidized and product reaches to the pasty consistency. तर ज्यावेळेस तुम्ही हलवत राहणार, जसं जसं पाण्याचं इव्हॅपोरेशन होईल तसं तसं दूध घट्ट व्हायला चालू होईल. ज्यावेळेस असं चिकट चिकट दूध व्हायला चालू होईल त्यावेळेस तुमचं फायर हा कमी झालं पाहिजे, नाहीतर खवा काय होतो, बर्न स्टेजला जातो. त्यावेळेस तुमचं तिथं क्लोज पाहिजे. ओके, देन नेक्स्ट, the final product is considered to be ready when it shows the signs of living side. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस पूर्णपणे खवा तयार व्हायला चालू होतो तर तो खवा काय होतो, कढईच्या एका साईडला यायला असा चालू होतो, घट्ट असा एका साईडला चालू होतो. त्यावेळेस म्हणायचं की आपला खवा आता फायनल स्टेज कडे चाललेला आहे. अनम्यूट अनम्यूट व्हा, कुणाचा माईक चालू आहे त्याचा, कोणाचं माईक चालू आहे. ओके,
Then transfer the product into clean mold aluminum bowl and keep it placed to the room down to the temperature in ambient stage. तो जो गोळा झालेला आहे तो गोळा काय करा, तुमच्या व्हेजिटेबल पार्चमेंट पेपर वरती काढून घ्या. पार्चमेंट पेपर वरती काढून घेतल्यानंतर हा तुमच्या थंड रेफ्रिजरेटेड टेम्परेचर मध्ये ठेवून द्या. and take the weight of खवा and record the yield of percentage of milk. तो खवा जो तयार झालेला आहे पार्चमेंट पेपरवरचा तो वजन काट्यावरती ठेवा आणि त्याचं वजन घ्या. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, रिकव्हरी ऑफ मिल्क. म्हणजे 1 लिटर किंवा तुम्ही काय 5 लिटर दूध घेतलं असेल 10 लिटर, या 10 लिटर दुधापासून स्टँडर्डाइज दुधापासून किती किलो खवा तयार झालेला आहे. अँड ड्रॉ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल फॉर अनालिसिस. त्याचं तुम्ही अनालिसिस करा. मॉइश्चर, फॅट, टोटल सॉलिड, केमिकल पॅरामीटर हे सगळे तुम्ही अनालाइज करून घ्या. देन ऑब्झर्वेशन. आता काय काय तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायचं. फर्स्ट वन इज अ टाईप. ओके, टाईप म्हणजे कुठलं, बफेलो मिल्क आहे का काऊ मिल्क आहे. क्वांटिटी इन केजी, किती घेतलेलं आहे तुम्ही, त्याचं फॅट किती होतं, त्याची ऍसिडिटी किती होती, एसएनएफ किती होतं, टोटल सॉलिड किती होता, फॅट टू एसएनएफ रेशो, ऑर्गॅनोलेप्टिक क्वालिटी चांगलं आहे का वाईट आहे, ऑब्झर्वेशन. देन प्रोसेसिंग, टाईप ऑफ केटल और फ्युअल यूज. ओके, आता इथं कुठलं समजा तुम्ही डबल जॅकेटेड घेतला असेल तर डबल जॅकेटेड लिहायचं आहे, किंवा जर तुम्ही कढईमध्ये घेतला असेल तर कुठलं गॅस फ्युअल वापरताय का, रॉकेल का केरोसिन, काय इथे लिहायचंय. देन रूम टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस चालू केलंय. टाइम ऑफ हिटिंग स्टार्टेड, किती वाजता चालू केलंय. टाइम ऍट बॉइलिंग, टेम्परेचर ऍट बॉइलिंग, बॉइलिंग टेम्परेचर किती होतं. टेम्परेचर ऍट फिनिश, जो प्रोडक्ट झालेला आहे त्याचं टेम्परेचर किती होतं. टाइम फिनिश, किती वेळ लागला. टोटल टाइम रिक्वायर्ड, किती वेळ लागलाय. हायेस्ट टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस झाले हे मोजायचं आहे. ऑर्गॅनोलेप्टिक क्वालिटी मध्ये फ्लेवर. ओके, फ्लेवर म्हणजे काय, त्याचा वास वगैरे कसा येतो. बॉडी अँड टेक्स्चर, खवा कसा तयार झालाय. कलर अँड अपीअरन्स, दिसायला कसा दिसतोय, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे. देन केमिकल कंपोजिशन ऑफ खवा मध्ये मॉइश्चर, पाण्याचं पर्सेंटेज, किती आहे, फॅट पर्सेंटेज किती आहे, टोटल सॉलिड पर्सेंटेज किती आहे, फॅट ऑन ड्राय मॅटर, फ्री फॅट पर्सेंटेज किती आहे, yield of खवा, क्वांटिटी ऑफ 10 kg अँड ओव्हर आउट टर्न पर्सेंटेज किती आहे, हे सगळं तुम्हाला काय करायचंय, ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे. देन सेकंड प्रोडक्ट इज अ प्रिपरेशन्स ऑफ बासुंदी. The objective is there to learn the procedure for preparations of Basundi. Introduction. Basundi is a region specific product. Okay, ह्या वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळी बासुंदी आपल्याला पाहायला मिळते. हेन्स इट्स क्वालिटी ॲट्रिब्यूट्स व्हेरी फ्रॉम रिजन टू रिजन. त्यामुळे प्रत्येक ह्याची क्वालिटी आपल्याला वेगवेगळी अशी पाहायला मिळते. आता कराडमध्ये वेगळी बासुंदी मिळेल, सोलापूरमध्ये वेगळी मिळेल, मुंबईला वेगळी मिळेल, पुण्याला वेगळी मिळेल, अशी वेगवेगळ्यानुसार क्वालिटी वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. देन प्रोडक्ट विथ अ कम्प्लीट होमोजिनाइज कन्सिस्टन्सी, हा आपल्याला घट्ट असा पदार्थ पाहायला मिळतो. टू द ग्रॅन्युलर विथ सॉफ्ट फ्लेक्स प्रिपेअर्ड फ्रॉम डिफरंट रिजन. प्रत्येक रिजन नुसार वेगवेगळी बासुंदी तयार केली जाते. कुठं घट्ट असते, कुठं मीडियम असते, कुठं पातळ असते, अशी वेगवेगळ्या रिजन नुसार आहे. देन अकॉर्डिंग टू मेथड्स ऑफ मॅन्युफॅक्चर द बासुंदी डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. मीन्स द वेगवेगळ्या ठिकाणाची वेगवेगळी बासुंदी आपल्याला पाहायला मिळते. जनरल मेथड टू इन्व्हॉल्व्स इन द ओपन पॅन. तर नॉर्मली तयार करत असताना हे आपल्याला लोखंडी कढईमध्ये आपण काय करतो, बासुंदी तयार करत असतो. टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्वीटन मिल्क टू द डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन टू द टू फोल्ड. टू फोल्ड म्हणजे काय, तर 2 लिटर समजा दूध घेतलं तर 1 लिटर तुमची बासुंदी तयार झाली पाहिजे. म्हणजे 1 लिटर पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं पाहिजे. द हीट ट्रीटमेंट इन प्रेझेन्स ऑफ शुगर इम्पार्ट स्लाइट कॅरमेल फ्लेवर. ज्यावेळेस हे दूध घट्ट ज्यावेळेस व्हायला चालू होतं त्यावेळेस तुम्हाला साखर याच्यामध्ये टाकायची आहे. जर तुम्ही पहिलं दूध घेतलं आणि दुधात डायरेक्ट साखर टाकली तर शुगर बर्न होती, त्यामुळं जळकट त्या बासुंदीला वास येतो. ओके,
देन रिक्वायरमेंट सेम ॲज रिक्वायरमेंट, आपल्याला खव्याची सारखीच रिक्वायरमेंट लागते, फक्त इथं आपल्याला शुगरची गरज आहे, साखरची गरज आहे. खव्यामध्ये आपण साखर टाकत नाही, बासुंदीमध्ये साखर टाकतो. देन द प्रोसिजर बिहाइंडिंग दिस बासुंदी आता कसं बनवायच्या. फर्स्ट वन बफेलो मिल्क घ्या म्हशीचं, देन स्टँडर्डाइज करा 6% फॅट 8.5% SNF. फॉर वॉर्मिंग पहिलं 90 डिग्री सेल्सिअसला काय करा तुम्ही गरम करून घ्या. इथं लोखंडाची कढई घ्यायची आहे. ओपन पॅन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कढई जेवढी ओपन असेल उथळ असेल तेवढी कढई आपल्याला जास्त घ्यायची, कारण का पाण्याचं इव्हॅपोरेशन हे आपलं झालं पाहिजे. देन पार्शियल कॉन्सन्ट्रेशन 2 फोल्ड्स म्हणजे 2 लिटर दूध घेतलं तर 1 लिटर दूध झालं पाहिजे, एवढं तुम्हाला काय करायचंय कॉन्सन्ट्रेशन करायचं, म्हणून याला दिलंय नाव 2 फोल्ड्स. देन ऍड 5% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ऑफ मिल्क म्हणजे काय तर 1 लिटरच्या 5% शुगर टाकायची आहे. म्हणजे 1 लिटरचे 5% म्हणजे किती 100 मिलीला 5 ग्रॅम म्हणजे 1 लिटरला किती झालं 50 ग्रॅम. 50 ग्रॅम पावडर शुगर काय करायची पिठी साखर ह्याच्यामध्ये टाका. देन अगेन फायनल कॉन्सन्ट्रेशन 2.5 फोल्ड. परत तुम्हाला काय करायचंय अजून 0.25% काय करायचे तुम्हाला दूध पर ही जे कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे आपलं दूध आटलेलं आहे ते अजून कमी करायचं आहे. म्हणजे 2 लिटर दुधापासून आपली बासुंदी किती तयार होणार 750 मिली. ओके. देन होमोजेनायझेशन, मग काय करा त्याला होमोजेनाइज करा, पूर्ण पार्टिकल ब्रेक करून घ्या. ब्रेक करून झाल्यानंतर तुमचा फायनल प्रोडक्ट बासुंदी तयार होईल. कूल टू द बिलो 10 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली थंड करा, पॅकेजिंग करा आणि रेफ्रिजरेशन मध्ये ठेवून द्या. देन नेक्स्ट preparations of rubbery. To learn the procedure for preparations of rubbery. ओके, आपण रबडी म्हणतो पण ऍक्च्युअली त्याचा नाव आहे रबरी. ओके. इंट्रोडक्शन ऑफ द बीन्स. The rubbery is a sweetened condensed whole milk product with a thickened malai. Okay, malai layer obtained by evaporation and concentrations of the milk. Normally the buffalo milk is preferred for preparations of rubbery. रबरी तयार करत रबरी बासुंदी मध्ये महत्वाचा फरक आहे की बासुंदी मध्ये दूध डायरेक्ट आटवलं जातं, रबरी मध्ये दूध गरम करायचंय, गरम केल्यानंतर जी स्किन येईल साय येईल वरती ती साय काढायची, परत रिमूव्ह करायची, परत दूध हळू परत मंद आचेवरती ठेवायचे, परत साय आलेली बाजूला काढायची, अशी साय काढत राहायची आहे. आणि त्या साईचं परत शुगर टाकून जी तयार होती त्याला म्हणलं जातं रबरी. ओके. इथं साईची तयार करायची रबरी आणि तिकडे तयार करायची डायरेक्ट दुधाची बासुंदी, असा दोघांमध्ये फरक आहे. आता ह्याच्यामध्ये रबरी 2 प्रकारे तयार केली जाते, बाय ट्रेडिशनल मेथड and by improved method. Let's see the first one, traditional method. The whole buffalo milk is taken in the curry and slowly heated at simmering temperature. Okay. बारीक मंद अशा गॅसवरती काय करायचे म्हशीचं दूध तुम्ही गरम करत ठेवायचं आहे. It milk is not allowed to boil so the clotted cream may be formed to the surface. दूध बारीक अशा गॅसवर ठेवायचे की जेणेकरून साई आपली तयार झाली पाहिजे, दूध उकळलं नाही पाहिजे. Slow evaporation of moisture takes place and layer resulting clotted cream continuously removed with a fork at the sides of curry. मी सांगितलं तुम्हाला की बारीक गॅसवर दूध गरम असं चालू ठेवायचे, साय आली की साय काय करायची बाजूला काढायची आणि एका प्लेटमध्ये ठेवा किंवा भांड्यामध्ये वेगळी करा. हे सगळी दूध पार शेवटच्या स्टेज पर्यंत येस्तवर नुसतं साई काढत राहायचं आहे. अँड देन व्हॉल्यूम ऑफ मिल्क इज कंटिन्युअसली रिड्यूस. दूध काय होईल तुमचं आटत जाईल. आटत गेल्यानंतर टेक दॅट द क्रीम, ही जी क्रीम घेतली त्याचं काय करा तुम्ही वजन घ्या. जेवढी क्रीम झालेली आहे तुमची त्याचं काय करायचंय वजन घ्यायचंय. समजा तुमची 100 ग्रॅम क्रीम भेटली तर 100 ग्रॅमला 6% म्हणजे 6% म्हणजे किती 6 ग्रॅम. 6 ग्रॅम काय करायची तुमची पावडर शुगर घ्यायची आहे आणि ती पावडर शुगर त्यामध्ये टाकायची आहे. टाकल्यानंतर बीट बाय द स्मॉल बीटर म्हणजे काय करायचं साखर त्यामध्ये त्या क्रीम मध्ये पूर्णपणे काय करायची हलवून पूर्णपणे त्यामध्ये विरघळून द्यायची आहे.
विरघळून दिल्यानंतर अगेन दॅट दिस वन्स क्रीम्स आर बॉइल्ड फॉर द 5 मिनिट्स. परत 5 मिनिट काय करा, ती क्रीम शिजवून घ्यायची आहे. क्रीम शिजवून घेतल्यानंतर तुमचा फायनल प्रोडक्ट तयार होईल रबरी. देन ऍडिशन्स ऑफ द ड्रायफ्रूट. मग तुम्हाला कुठल्या प्रकारचे ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकायचे असं तुम्ही टाकू शकता. काजू बदाम काय असेल ते तुम्ही टाकू शकता. अरे, बासुंदी आणि रबरी मध्ये महत्वाचा फरक आहे की बासुंदी मध्ये डायरेक्ट दूध आटवायचंय, रबरी मध्ये दुधावरची क्रीम सारखी Then next one is a improved batch method. Second method is a improved batch method. In the small scale process was developed by the manufacturer of rubbery. जर तुमचं दूध जर कमी असेल तर तुम्ही ट्रॅडिशनल मेथड वापरू शकता. It process include the whole milk with 6% in steam jacketed stainless steel kettle. मागाशी तुम्हाला जी डायग्राम दाखवली ती केटल तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि 90 ते 95 डिग्री सेल्सिअसला पहिल्यांदा दूध काय करायचंय, गरम करून घ्यायचे विदाउट एनी एजिटेशन. दूध हलवायचं वगैरे नाही. देन द मलाई इज फॉर सरफेस टू द रिमूव्ह सेपरेट कंटेनर एव्हरी 10 मिनिट्स. याच्यावरती तुम्हाला क्रीम येईल, ती क्रीम काय करायची, तुम्हाला साई येईल, ती साई काय करायची प्रत्येक 10-10 मिनिटाला तुम्हाला रिमूव्ह करायची आहे. आफ्टर कलेक्टिंग अबाउट द 500 ग्रॅम्स ऑफ मलाई, ज्यावेळेस तुमची 500 ग्रॅम मलाई तयार होईल, देन द टेम्परेचर ऑफ मिल्क रेज टू द बॉइलिंग. 500 ग्रॅम मलाई रिमूव्ह झाल्यानंतर तुम्ही काय करा, जी स्टीम आहे ते स्टीमचं टेम्परेचर वाढवा. स्टीमचं टेम्परेचर वाढवल्यानंतर दूध तुमचं काय करा, फास्टली काय होईल, आटायला चालू होईल, पाण्याचं इव्हॅपोरेशन होईल. अँड 1/5 लेवल पर्यंत दूध आटून घ्या. 1/5 लेवल पर्यंत दूध आटल्यानंतर ऍड दॅट द 6% ऑफ द शुगर, पावडर शुगर त्या दुधामध्ये 6% टाका. अँड ऍड मलाई कलेक्टेड फ्रॉम द सेपरेट वेसल. जे आपण 500 ग्रॅम क्रीम बाजूला काढली होती ती क्रीम त्या 1/5 दुधामध्ये टाका. अँड बॅक टू द मिक्स. आणि दोन्ही काय करा, मिक्स करून घ्या. अँड फायनली कूल टू द 10 डिग्री सेल्सिअस. बिलो 10 डिग्री सेल्सिअसला इथं काय करायचं, तुमचं जी रबरी तयार झालेली आहे ती स्टोअर करून ठेवा. This one is a flow diagrams of this showing there. Buffalo milk standardized 6% fat 5 लिटरचं घेतलेलं आहे इथं. जॅकेटेड केटल मध्ये टाकलंय. हिटिंग ॲट 85 to 90 डिग्री सेल्सिअस. This one is a formations of malai. Then remol हे बाजूला काढून घेतली आपण. Then remol to 500 ग्रॅम malai partially skim milk. Then 3 fold by boiling. म्हणजे पूर्णपणे दूध आटवत जायचंय तुम्हाला 3 फोल्ड. म्हणजे साधारणतः 1 लिटर दुधाचं 300 मिली दूध झालं पाहिजे. 700 मिली इव्हॉपरेट झालं पाहिजे पाणी त्यातलं, याला म्हणतात 3 फोल्ड. ओके. ते झाल्यानंतर साखर टाका. त्या नॉर्मली जेवढं आपण 1 लिटर दूध घेतलं होतं त्याच्या 6% साखर टाका आणि हे जे आपण रिमूव्ह केलेली मलाई हे ह्याच्यामध्ये टाकून द्या आणि काय करा, हलवा. हलवल्यानंतर तुमचं फायनल प्रोडक्ट तयार होईल रबरी अँड स्टोअर टू द below 10 degree Celsius. Then this one photo showing there. So one first product is the khawa. हा असा तयार होतो याला खवा. Then the semi consistency stage. These are the बासुंदी. ही आहे बासुंदी, अशी तयार होती. आणि this one is a clotted cream. जे आपल्या क्रीम पासून जी तयार होती याला म्हणलं तर रबरी. ही रबरी अशी तयार होती. हे 3 फोटो शोइंग करतात की हा वेगवेगळे पदार्थ आहेत.
खवा हा असा तयार होतो, बासुंदी ही अशी तयार होती आणि रबरी ही अशी तयार होती. ओके, दिस वन इज द युअर practical number 8, that's the preparations of khava, basundi and rabri.